नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ग्लोबल ऑनलाईन क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आता नुकतीच 7 एप्रिलला सेट परीक्षा पार पडली. त्यामध्ये पेपर 2 मराठी यांचं अंदाजित प्रश्न आपण आज बघणार आहोत. तत्पूर्वी आमचं हे क्लास ग्लोबल ऑनलाईन क्लासमध्ये मराठी या विषयाचे रोज रोज लेक्चर्स चालतात आणि त्यामध्ये आम्ही तुम्हाला मॉक टेस्ट देणार आहोत. संपूर्ण अभ्यासक्रमावरील तुम्हाला नोट्स मिळणार आहेत. तसेच व्हिडिओ लेक्चर सुद्धा मिळणार आहे. सरावासाठी वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणजे एम-सी-क्यू घेण्यात येणार आहे. तसेच पी-वाय-क्यू पी-डी-एफ प्लस पेपर 1 यामध्ये समावेश राहणार आहे. तसेच यामध्ये आमचे कॉमर्स, मॅनेजमेंट, इकॉनॉमिक्स, कॉम्प्युटर सायन्स, हिस्ट्री इत्यादी विषय सुद्धा शिकवण्यात येतात. आणि आमची नवीन बॅच लवकरच चालू होत आहे. तर लवकरात लवकर हा क्लास जॉइन करा आणि या क्लासची फी नुकती 12,000 आहे. आणि जर लवकर तुम्ही ॲडमिशन केली तर तुम्हाला 20% सूट देण्यात येणार आहे. त्यामध्ये तुम्हाला फक्त 10,000 मध्ये पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्ही अभ्यासक्रमांचा समावेश असणार आहे. तसंच 4,000 एम-सी-क्यू ची सीरीज सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. आणि जर तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर 9860 464475 किंवा 9666066858 या WhatsApp नंबरवर संपर्क साधू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन मराठी हा ॲप डाउनलोड करून अधिक माहिती मिळवू शकता. तर लवकरात लवकर हा क्लास जॉइन करा. आणि नुकतीच आता आपल्याला नेट परीक्षा द्यायची आहे. जूनमध्ये आता नेट परीक्षा येणार आहे. त्याकरता पूर्ण तयारी आम्ही आमच्या क्लासमध्ये घेतो. तर लवकरात लवकर हा क्लास जॉइन करा. चला तर आता आपण पुढील प्रश्नाकडे वळूया. जी आता 7 तारखेला आपण जी सेटचे पेपर दिले, त्याचे काही संभाव्य प्रश्न आपण बघूया. हा डी प्रश्नसंच आहे. कुणाकडे कुठला प्रश्न असेल तर तो बघून त्यावर ते टिक करा. हा डी प्रश्नसंच असल्यामुळे यामध्ये पहिला प्रश्न हा आम्ही स्टेजवर गेलीच नाही आणि आम्हाला बोलावलंही नाही. बोटाच्या इशाऱ्यांनी आमची पायरी आम्हाला दाखवून दिली. या काव्यपंक्ती कोणत्या कवीच्या आहेत? तर यामध्ये पर्याय होते भुजंग मेश्राम, चामूलाल राठवा, विनोद कुमरे, वाहरू सोनावणे. तर याचं उत्तर आहे वाहरू सोनावणे. स्टेज ही जी कविता आहे त्यामधल्या या ओळी आहेत. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे पाश्चिमात्य जगात स्त्रीवादाचा उदय इसवी सन पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाला? इथे पर्याय दिले होते 1950, 1960, 1940, 1970. तर पाश्चिमात्य जगात स्त्रीवादाचा उदय जवळपास 1960 मध्ये झालेला आहे. त्यानंतर वैतागवाडी ही कादंबरी महानगरातील घराच्या प्रश्नावर अ, भाष्य करणारी असून तिचे लेखक पु. भा. भावे आहेत. आता वैतागवाडी ही कादंबरी पु. भा. भावे यांची नाहीये, तर ती कुणाची आहे? तर ती भाऊ पाध्ये यांची आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे पूर्वार्ध बरोबर आणि उत्तरार्ध चूक. त्यानंतर सोमवारचा प्रश्न आहे, की सतीश रणदिवे यांची वापसी कादंबरी कॅथॉलिक समाजातील धर्मगुरू बनण्यास गेलेल्या तरुणाची कहाणी वाचकासमोर उभी करत असून, या कथानकात शरीर मनात उद्भवलेली उपभोगाची अभिलाषा आणि शमवण्यासाठी चालवलेले प्रयत्न यातील संघर्ष चित्रित केलेला आहे. तर ते हे उत्तर पूर्ण विधान चुकीचं आहे, कारण की वापसी तशी ही कादंबरी सतीश रणदिवे यांची नाही, हे नाटक पण आहे. त्यामुळे हे विधान चूक असणार आहे. नंतर पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण, की भाग्यशाली भावंडे, साहसी मुले, एवढीशी मुले हे वास्तव आणि साहसी कथासंग्रह कुणाचे आहे? तर ना. जोशी, राजीव तांबे, दत्ता टोळ, शांतीलाल भंडारी. तर यातलं दत्ता टोळ हे उत्तर आहे. तरी पण सुद्धा तुम्हाला जर वाटत असेल हे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर देऊ शकता. त्यानंतर विदर्भ साहित्य संघाच्या वतीने अखिल भारतीय मराठी विज्ञान साहित्य संमेलन कोणत्या वर्षी भरवण्यात आले? 1984, 85, 1974, 1940. तसं ते 1970 नंतर जास्त प्रमाणात आपल्याला मराठी विज्ञान साहित्य उदयास आलेलं दिसून येतं. तर त्यामुळे 1974 हे आपलं उत्तर असणार आहे. त्यानंतर एकाच माळेचे मणी, अंधेर नगरी, मोहन विमोचन ही विनोदी नाटकी कोणाची? हेमचंद्र जैन, कुमार मृत्युंजय माळगावे, सुमेरचंद्र जैन, बबन जमादार. तर मृत्युंजय माळगावे हे अंधेर नगरी, मोह विमोचन या विनोदी नाटकाचे लेखक आहेत. रत्नाची पारख या नाटकाचे लेखन कोणी केले?
बबन जमादार, सुमेरचंद जैन, एस.सी. चौगुले, प्रभावती शहा. तर एस.सी. चौगुले हे आपलं उत्तर असणार आहे. बाल साहित्याचा नंदादीप असं पुढीलपैकी कोणाचा उल्लेख केला जातो? विजया वाड, तारा वैशंपायन, लीलावती भागवत, सोमती पायगावकर. हे सगळेच बालसाहित्यकार आहे. त्यातले लीलावती भागवत यांना बालसाहित्याचा नंदादीप म्हटलं जातं. त्यानंतर साहित्य विश्व या ग्रंथाचे लेखक कोण? निरंजन घाटे, बाळ फोंडके, मसू पगारे, जयंत नार्वेकर. हे पर्याय दिलेत. त्यातलं बाळ फोंडके हे विज्ञान साहित्य विश्व या ग्रंथाचे लेखक आहेत. त्यानंतर पुढील वामनाचा ग्रंथ कोणता? काव्यालंकार सारसंग्रह, काव्यालंकार, काव्यालंकार सूत्रवृत्ती, काव्यादर्श. तर काव्यालंकार सूत्रवृत्ती हे वामनाचा ग्रंथ आहेत. पुढच्या उत्तराकडे वळूया. हा डी संग्रह असल्यामुळे प्रश्नसंग्रह असल्यामुळे तुम्ही प्रश्नसंच आहे हा. त्यामुळे तुम्हाला जो संच आहे त्यानुसार तुम्ही त्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला बघायची आहेत. रसास्वादाकरता विभादिकांचे साधारणीकरण झाले पाहिजे असे सांगून रसास्वादाच्या प्रक्रियेत रसिकाचाही अंतर्भाव करणारा मीमांसक कोण? भट्टनायक, लोल्लट, श्री शंकू, अभिनव गुप्त. तर लोल्लट हे रसास्वादाकरिता विभावदिकांचे साधारणीकरण झाले पाहिजे असे सांगून रसास्वादाच्या प्रक्रियेत रसिकाचाही अंतर्भाव करणारे मीमांसक आहेत. त्यानंतर प्रतिभेचे सहजा व उत्पाद्य असे दोन प्रकार कोणत्या मीमांसकांनी केलेले आहेत? आपल्याकडे पर्याय दिलेले आहेत. हेमचंद्र, रुद्रट, मम्मट, वामन. यातलं रुद्रट हे प्रतिभेचे सहजा आणि उत्पाद्य असे दोन प्रकार रुद्रट या मीमांसकांनी सांगितलेले आहे. त्यानंतर तिचे मुख म्हणजे चंद्रबिंबच हे पुढीलपैकी कोणत्या लक्षणाचे उदाहरण आहे? तिचे मुख म्हणजे चंद्रबिंबच म्हणजे उपमानाला श्रेष्ठ मानलेले आहे. तर हे आपलं विधान आहे गौणी साध्यवसना. गौणी साध्यवसनामध्ये उपमान श्रेष्ठ मानला जातो. उपमेयाला मागे सारलं जातं. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे गौणी साध्यवसना. वामनाच्या मते काव्यगुणांची संख्या किती आहेत? 6, 8, 7, 10. तर वामनाच्या मते काव्यगुणांची संख्या 6 सांगितलेली आहे. तसेच वामनासोबत दंडी आणि भामवानी पण 6च सांगितलेली आहे. त्यानंतर महानुभव साहित्य दर्शन हा ग्रंथ कोणाचा? शग तुळपुळे, उषा माधव देशमुख, विभी कोलते, युमा पठाण. तर महानुभव साहित्य दर्शन हा विभी कोलते यांचा ग्रंथ आहे. वाल्मिकीने शतकोटी रामायण रचले, त्याच धर्तीवर शतकोटी अभंग रचण्याची कल्पना नामदेवांना सुचली असावी असे कोणी म्हटलेले आहे? तर आपल्याला पर्याय दिलेले होते की हेवी इनामदार, राध रानडे, सोनोपंत दांडेकर, गबा सरदार. तर यातलं उत्तर असणार आहे गबा सरदार. दसी पंगू यांनी सामराजाचे रुक्मिणीहरण हे कल्पनाविलासात्मक महाकाव्य असल्याचे सांगितले, तरी सामराजास मात्र महाकवी म्हणून संबोधले नाही. तर हे विधान पूर्ण चुकीचं आहे. त्यानंतर धड संत नव्हे धड शाहीरही नाही असा अभिप्राय प्राध्यापक राशी जोग यांनी कोणत्या शाहिरांच्या बाबतीत दिलाय? रामजोशी, परशुराम, अनंतपंदी, प्रभाकर. रामजोशी हे संत साहित्यामध्ये सुद्धा होते. त्याच्यामुळे त्यांना धड संत नव्हे धड शाहीरही नाही असा अभिप्राय रामजोशी यांना राशी जोग यांनी दिलेला आहे. त्यानंतर पुढील बखरीचा त्यांच्या लेखन काळानुसार क्रम लावा. पानिपतची बखर गायकवाड यांची हकीकत, पेशव्यांची बखर छत्रपती संभाजी बखर. गायकवाड यांची हकीकत, पानिपतची बखर, पेशव्यांची बखर, छत्रपती संभाजी बखर. पेशव्यांची बखर, छत्रपती संभाजी बखर, गायकवाड यांची हकीकत, पानिपतची बखर, छत्रपती संभाजी बखर, पेशव्यांची बखर, पानिपतची बखर, गायकवाड यांची बखर. तर लेखन काळानुसार छत्रपती संभाजी बखर ही पहिली बखर येतं. त्यामुळे आपल्या लेखन काळानुसार डी हा पर्याय असणार आहे. असंज्ञा या शब्दाचा अर्थ काय? तर नेणीव, जागृता, जाणीव, अचेतना. तर असंज्ञा म्हणजे नेणीव होतं. त्यानंतर स्वतंत्र वाङ्मय प्रकार म्हणून संदिग्धता कशा विषयीची आहे? नाट्यछटा, प्रहसन, विनोद, एकांकिका. तर आपले उत्तर असणार आहे विनोद हा स्वतंत्र वाङ्मय प्रकार म्हणून संदिग्धता या प्रकारचे. द बर्थ ऑफ द ट्रॅजेडी
हा ग्रंथ कोणी लिहिलाय? बगडसॉ, निस्ते, सोपेनहॉयर, बोनझाळकीट. तर निस्ते यांनी द बर्थ ऑफ ट्रेजेडी हा ग्रंथ लिहिलेला आहे. मध्यान्ह किंवा उन्हाळा हा ऋतू कोणत्या साहित्य प्रकाराच्या मुळाशी आहे? शोकांतिका, सुखात्मिता, नाट्यछटा, सटायर. तर ती शोकांतिका या साहित्य प्रकाराच्या मुळाशी आहे. सॉरी ही नाट्यछटा आहे. त्यानंतर आस्वादक समीक्षेच्या मर्यादा पुढीलपैकी कोणत्या अभ्यासकाने दाखवलेल्या आहे? गंगाधर गाडगीळ, राभा पाटणकर, विजया राजाध्यक्ष, गोमा कुलकर्णी. तर यामधला आपलं उत्तर असणार आहे राभा पाटणकर. अ, मराठी ललित प्रवास लेखनाची परंपरा कोणत्या प्रवास वर्णनापासून सुरू झाली असे मानले जाते? टोकोनामा, अपूर्वाई, माझा प्रवास, गोपुराच्या प्रदेशात. तर माझा प्रवास गोडसे भटजी यांचा हा पहिला प्रवास वर्णन आहे आणि त्यापासूनच ललित गद्यामध्ये प्रवास वर्णनाला सुरुवात झाली आहे. त्यानंतर अनिमस म्हणजे पुरुष मनातील स्त्री प्रतिमा आणि स्त्री मनातील पुरुष प्रतिमा या संकल्पना कोणी मांडल्यात? सर जेम्स जॉर्ज फ्रेझर, कार्ल युंग, सिगमंड फ्राईड, मॉम बर्डकिन. तर यामध्ये अनिमा आणि अनिमस या ज्या संकल्पना कार्ल युंग यांनी मांडलेल्या आहेत. त्यानंतर निबंध या साहित्य प्रकाराचे व्यवच्छेदक लक्षण कोणते? निबंधामध्ये तार्किक युक्तिवाद, ललितपूर्ण शैली, काव्यात्मकता, स्वैररचना. तर तार्किक युक्तिवाद, तार्किकतेने आपण निबंध लिहत असतो तर निबंध हा साहित्य प्रकाराचं व्यवच्छेदक लक्षण आहे. संकेताचे उल्लंघन हे कोणत्या प्रकारच्या नाटकाचे व्यवच्छेदक लक्षण आहे? संगीत नाटक, एकांकिका, शोभनाट्य, प्रायोगिक नाटक. तर संकेतांचं उल्लंघन हे प्रायोगिक नाटक या प्रकारचं व्यवच्छेदक लक्षण आहे. अतिनाट्याचे प्रधान लक्षण कोणते? क्षोभ, भय, कारुण्य, प्रमाणबद्धता. तर क्षोभ हे अतिनाट्याचं प्रधान लक्षण आहे. त्यानंतर कृषी जीवनातील प्राण्यांशी होणाऱ्या वर्तनाचा एक वेगळा पैलू शंकर पाटील यांच्या पुढीलपैकी कोणत्या कथेतून व्यक्त झालाय? तर नाटक वळीव, सूड, शारी. तर शंकर पाटील यांचा वळीव हा कथा संग्रह आहे, पण त्यामध्ये शारी नावाची कथा दिली आहे. त्यामध्ये कृषी जीवनातील प्राण्यांचं होणाऱ्या वर्तनाचा वेगळं पैलू शंकर पाटील यांनी दाखवलेलं आहे. तर आपलं उत्तर शारी असणार आहे. लीळाचरित्र तेलकाराची आणि स्वामींची भेट कुठे झाली? रामटेक, काटोल, सेंदुरजन, आंध्रदेशी. तर आंध्र प्रदेशात झाली म्हणजे आंध्रदेशी. पान्हा ही कविता पुढीलपैकी कोणत्या संग्रहातील आहे? तुही इयत्ता कंची, बिचकी वही, जनाबाईचे अभंग, पायी चालणार. सॉरी तर तुही इयत्ता कंची यातलं हे आपलं उत्तर असणार आहे. त्यानंतर हरी तुझी क्रांती रे सावळी, मी रे गोरी चांपे कळी. ही गवळण रचना कोणाची आहे? तर संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानदेव, तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ. तर हरी तुझी कांती रे सावळी, मी रे गोरी चापे कळी. ही गवळण संत तुकाराम यांची आहे. आनंद ओरीमध्ये आईने अलंकारांची जास्त हौस कोणावर भागवली? कान्होबा, सावजी, तुकाची बायको तुका. आनंद ओरीमध्ये कान्होबा हे निवेदक होते, तर आनंद ओरीमध्ये आईने जी अलंकाराची हौस तुकावर भागवलेली होती. त्यानंतर सभासद बखरीमध्ये एकूण किती प्रकरणांचा समावेश होतो? तर 132 प्रकरणांचा समावेश होतोय. जगण्याविषयीचा प्रगल्भ भानापासून कथेच्या नेमक्या शिल्पापर्यंत बय आणि डिग्या यांच्या चित्रणापासून कथेशी असलेल्या निवेदकाच्या संबंधापर्यंत साऱ्या गोष्टी जयंत पवार यांनी कोणत्या कथेतून जाणीवपूर्वक सूक्ष्मतेने हाताळलेल्या आहेत असे म्हणता येईल? सर निघाले सप्तपाताळाकडे, तर्काच्या खुंटीवरून निसटलेलं रहस्य, अगोचरच ही वास्तवच असते आणि वरण भात लोणचं आणि कोण काय कोणचा. तर आपलं उत्तर असणार आहे वरण भात लोणचं आणि कोण काय कोणचा. यामध्ये बय आणि डिगा यांचं कथेशी असलेल्या निवेदकाच्या संबंधापर्यंत सगळ्या गोष्टी या जयंत पवार यांनी हाताळलेल्या. त्यानंतर घाल जागरण तुझ्या लोखंड पचविणाऱ्या आतड्यांची या ओळी नामदेव ढसाळ यांच्या तुही यंता कंची या संग्रहातील
कोणत्या शेवटच्या कवितेच्या शेवटी आहे? छबुगलं दारिद्र्य, वारलेल्या माणसाची गोष्ट, निळू निमित्त वरपांगी आंबेडकर. तर आंबेडकर यामधलं हे घाल जागरण तुझ्या लोक पचवणाऱ्या आतड्यांच्या ओळी या आहेत. कोण म्हणतं टका दिला या नाटकाचे विष्णू वाघ यांनी लिहिलेले कोकणी अनुसर्जन पुढीलपैकी कोणते? बेकार जावई लाखाधनी, हर्या हिरड, कासाळे आणि घोसाळे हांगानाय जातीचे. तर बेकार जावय लाखाधनी हे त्यांचं उत्तर असणार आहे. आज्ञापत्रात जरबाब या शब्दाचा अर्थ कोणता? भरतरी वस्त्र, लोकरी वस्त्र, रेशमी वस्त्र, सुसंपन्न. तर जरबाब म्हणजे सुसंपन्न. भाषिक चिन्हांचा पुढीलपैकी कोणता विशेष नाही? उच्चार आणि प्रतीत होणारा अर्थ यांचा संयोग, दोन्ही अंगाची अटूटता, सौंदर्यपूर्णता, भाषा विशिष्टता. तर पूर्णता ही भाषिक चिन्हांचा विशेष नाहीये. शब्दांना ध्वनी आणि संगीताची दृश्यासह जोड देऊन मुख्यत्वे काय साध्य होते? मनोरंजन व लोकानुरंजन, नव्या दृकश्राव्य प्रतिमांची निर्मिती व त्यातून नवे अर्थसूचन, नाविन्यपूर्णता, संवेदनानुभवाची समृद्धी. तर नव्या दृकश्राव्य प्रतिमांची निर्मिती व त्यातून नवे अर्थसूचन ही शब्दांना ध्वनी आणि संगीताची दृश्यासह जोड देऊन हे साध्य होत आहे. शब्दांना डबल आलेले. सर्वसाधारण भाषाविष्कारास व्याकरणिक नियमांचे बंधन असते. मात्र साहित्यातील भाषाविष्कारावरही वेगवेगळ्या प्रकारची अधिक बंधने असतात. तर भाषाविष्कारात व्याकरणिक नियमांचे बंधन असतात आणि मात्र साहित्यातील भाषाविष्कारावरही वेगवेगळ्या प्रकारची अधिक बंधने असतात. ती चुकीची आहे, कारण की प्रत्येक जण आपापल्या बोलीनुसार साहित्य हा रचत असतो. त्यानंतर मराठी व्याकरणकारांनी शब्दांच्या 8 जाती मानल्या आहेत. संस्कृत व्याकरणात 8 वर्ग मानले होते. इंग्रजी व्याकरणाचा नमुना समोर होता. 8 विभक्तींशी संबंध जोडला गेला. 8 ही संख्या महत्वाची वाटली. तर संस्कृत व्याकरणात 8 वर्ग मानले होते. विभक्ती प्रत्ययांचा समावेश पुढीलपैकी कोणत्या गटात करावा अशी सूचना अभ्यासक करतात? शब्दयोगी, आख्यात, केवल प्रयोगी, उभयान्वयी. तर आख्यात या गटात करावा अशी सूचना अभ्यासक करतात. पुढीलपैकी कोणते अक्षर गणवृत्त नाही? तर मंदारमाला, उपेंद्रवजा, पादाकुलक, भुजंगप्रयात. तर आपल्याला माहितीये की मंदारमाला, उपेंद्रवजा, भुजंगप्रयात हे तिन्ही अक्षर गणवृत्त आहेत. तर पादाकुलक हे मात्रावृत्ताचा प्रकार आहेत. म्हणजे आपलं उत्तर पादाकुलक असणार आहे. त्यानंतर पुढीलपैकी कोणत्या एका भाषाकुलातील आहे? तर मराठी, गुजराती, सिंधी, मराठी, कन्नड, तेलुगू, उडिया, कन्नड, तमिळ, गुजराती, कोकणी, कन्नड. तर मराठी, कन्नड, तेलुगू एका भाषाकुळातील आहेत. त्यानंतर कार्यकर रूपिमांचा गट पुढीलपैकी कोणता? माणूस, गायकी, भाषा, विचारकृती, दया, सुंदरपणा. तला ई. तर तला ई हे कार्यकर रूपिमांचा गट असणार आहे. तर त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे डी. नंतर भाषेवर परिणाम करणाऱ्या सामाजिक घटकांमध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश होत नाही? व्यक्तीची सामाजिक पार्श्वभूमी, समाजातील प्रतिष्ठेच्या कल्पना, व्यक्तीचे अनुवंशिक गुणधर्म, व्यक्तीचे व्यावसायिक पार्श्वभूमी. तर भाषेवर परिणाम करणाऱ्या सामाजिक घटकांमध्ये सामाजिक पार्श्वभूमी सुद्धा महत्वाची असते आणि ती ज्या समाजामध्ये तर व्यक्तीचा अनुवंशिक गुणधर्म, कारण की व्यक्ती ही समाजामध्येच समाजशील प्राणी असल्यामुळे व्यक्तीचं अनुवंशिक गुणधर्म सुद्धा महत्वाचं असतं सामाजिक घटकांमध्ये. तसंच व्यक्तीची व्यावसायिक पार्श्वभूमी म्हणजेच आपल्याला समाजातील प्रतिष्ठेच्या कल्पना हा भाषेवर परिणाम करणाऱ्या सामाजिक घटकांमध्ये समावेश होणार नाही. बोलीचे नमुने गोळा करताना पुढीलपैकी कोणती गोष्ट उपकारक ठरत नाही? निवेदकाचे प्रौढत्व, निवेदकांची मोजकी संख्या, प्रशिक्षित क्षेत्रीय संशोधक, प्रश्नावली व मूलभूत शब्दसंग्रहाचा विचार. तर यामध्ये निवेदकांची मोजकी संख्या हा गोष्ट उपकारक ठरत नाही. यामधून आपण जितके उत्तर दिलेत तर त्यातले जर काही उत्तर तुम्हाला वाटत आहे की ते नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. त्यानंतर दलित नाटक भडक आहे हे मत मला मान्य नाही.
ज्या अर्थी दलित नाटक भडक आहे, त्याच अर्थाने मराठीतील अर्ध्याहून अधिक नाटके भडक आहेत. हे विधान कुणाचे? दत्ता भगत, राग जाधव, प्रेमानंद गजवी, भिशी शिंदे. तर हे प्रेमानंद गजवी हे उत्तर असणार आहे. सांस्कृतिक अस्मिता आणि जागतिकीकरण ही पुस्तिका कोणी लिहिली? तर सांस्कृतिक अस्मिता आणि जागतिकीकरण भालचंद्र नेमाडे, रंगनाथ पठारे, मकरंद साठे, गोपू देशपांडे. तर मकरंद साठे हे उत्तर असणार आहे. त्यानंतर इंग्रजांनी नुसती नवी अर्थव्यवस्था आणली असे नाही, त्यांनी व्यक्तिवादाला अनन्य महत्त्व देणारा एक संपूर्ण सांस्कृतिक संकल्पना व्ह्यू आणला. अशी वैचारिक मांडणी कोणी केली आहे? राभा पाटणकर, स.ग. मालशे, य.दी. फडके, मिलिंद मालशे. हे अंदाजित उत्तर आहे, त्यामुळे थोडंसं याकडे बघा. त्यानंतर इंग्रजांनी नुसती नवी अर्थव्यवस्था डबल आलेले 19व्या शतकाच्या अखेरच्या चरणात नवशिक्षित वर्गाने आपल्या पारंपरिक वाङ्मय संस्कृतीला आधुनिक रूप देण्याऐवजी तिच्याशी काडीमोड घेतला. या घटनेमुळे आपली वाङ्मय संस्कृती खंडित झाली. हे विधान कोणाचं? राभा पाटणकर, सुधीर रसाळ, वसंत आबाजी ढाके, भालचंद्र नेमाडे. तर भालचंद्र नेमाडे यांचे हे विधान आहे. लोकनाट्य, लोकसंगीत, मुक्तनाट्य, नवनाट्य हे दलितांच्या कला आहेत. आज त्या लोककला मध्यमवर्गीय साहित्याने आत्मसात केल्या. अशी भूमिका कोणत्या संमेलनाध्यक्षांच्या भाषणात आलेली आहे? तर ती शंकरराव खरात यांच्या भाषणात आलेली आहे. हे थोडं अंदाजित आहे, त्यामुळे थोडंसं या उत्तराकडे सुद्धा लक्ष करा. ज्यांना व्यवस्थित उत्तर माहित असेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट केलं तरी चालेल. छापील शब्द हा ज्ञान प्रसाराचे, सांस्कृतिक प्रभावाचे आणि विचार जागृतीचे साधन आहे. हे 19व्या शतकात लक्षात आले होते. त्यामुळे निबंधाप्रमाणेच कादंबरी हा साहित्य प्रकारही विचारांना चालना देऊ शकतो, असे लेखकांनी गृहीत धरल्याचे दिसते. असे महत्वपूर्ण निरीक्षण कोणी नोंदवले? वसंत आबाजी डहाके, हरिश्चंद्र थोरात, भालचंद्र नेमाडे आणि कुसुमावती देशपांडे. ते हरिश्चंद्र थोरात यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर गांधीवादी बुद्धिवादी नाही, म्हणून बुद्धिजीवी वर्ग त्याला विरोध करत आहे. हे खरे नसून तो क्रांतिकारक आहे, म्हणून बुद्धिजीवी वर्ग त्यांच्या अलिप्त राहत आहे असे म्हणणे अधिक संयुक्त होईल, असे कोणी म्हटले? वसंत पळशीकर, द.दी. पुंडे, शंकरराव दे, श.द. जावडेकर. तर या प्रश्नाचं उत्तर अंदाजित सांगते मी, श.द. जावडेकर. तुम्हाला अपेक्षित उत्तर असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. त्यानंतर र.धो. कर्वे यांचा अमर्याद संतती हा लेख कोणत्या मासिकात प्रकाशित झाला होता? समाज स्वास्थ्य, किर्लोस्कर खबर, किर्लोस्कर बहिष्कृत भारत. तर समाज स्वास्थ्य या मासिकात प्रकाशित झालेला आहे. तर उत्तर ए असणार आहे. त्यानंतर व्यक्ती स्वातंत्र्याची मांडणी करणारी बंधनाच्या पलीकडे ही कादंबरी कोणी लिहिली? पुरुषोत्तम यशवंत देशपांडे, श्रीधर व्यंकटेश केतकर, रघुनाथ धोंडो कर्वे, गत्र माडखोलकर. तर आपलं उत्तर असणार आहे पुरुषोत्तम यशवंत देशपांडे. ओय देशपांडे आपण या शॉर्टकट नावाने ओळखत असतो, पुरुषोत्तम यशवंत देशपांडे. त्यानंतर विभावरी शिरूरकर सदाशिव पेठी संस्कृतीत वाढल्या आणि त्या संस्कृतीच्या मर्यादा त्यांच्या जीवन चित्रणाला पडल्या, अशी मीमांसा कोणी केलेली आहे? शदा पेंडसे, नरहर कुरुंदकर, छत्र शेजवलकर, लाडसी पेंडसे. तर नरहर कुरुंदकर यांनी ही मीमांसा केलेली. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, भारतातील पुढील साहित्य प्रकारांचा कोणकोणत्या भाषांशी संबंध येतो? तर याचा संदर्भात सार्थक जोडे आपल्याला लावायचे आहे. संगम साहित्य, अवधान साहित्य, संदेश काव्य, बुरंजी साहित्य, असामिया, मलयाळम, तेलुगू, तमिळ, कोकणी. तर आपलं उत्तर असणार आहे संगम साहित्य, तमिळ. एक मिनिट. संगम साहित्य असणार आहे तमिळ. त्यानंतर अवधान साहित्य असणार आहे तेलुगू. त्यानंतर संदेश काव्य असले मलयाळम आणि असमी गुरुंजी साहित्य असमिया. तर आपलं उत्तर असणार आहे ए.
त्यानंतर 19व्या शतकातील प्राच्य विज्ञानशास्त्राच्या दृष्टिकोनातून भारतीय साहित्य म्हणजे संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश या भाषांमध्ये निर्माण झालेले साहित्य. जरी असले तरी मॅकेलो आणि मॅक्स मुलर या दोघांनी भारतीय ही साहित्य संज्ञा मान्य नव्हती. तर मॅक्स मुलरनी यांना भारतीय साहित्य संज्ञा ही मान्य नव्हती. तर पहिलं पूर्वार्ध बरोबर आणि उत्तरार्ध चूक. इंटर लँग्वेज प्रॅग्मॅटिक्स म्हणजे काय? विविध भाषकांचा अन्य भाषांची सार्थक परिचय करून देणे, भाषकांना भाषांचा इतिहास शिकवणे, संशोधकांना भाषांच्या नियमांचे प्रशिक्षण देणे, स्रोत भाषेद्वारे लक्ष्य भाषेत रूपांतर करण्याचा प्रयत्न करणे. तर इंटर लँग्वेज प्रॅग्मॅटिक म्हणजे स्रोत भाषेद्वारे लक्ष्य भाषेत रूपांतर करण्याचा प्रयास करणे. वि. वा. शिरवाडकरांच्या नटसम्राट संहितेचे स्वरूप कोणते होते? भाषांतर, रूपांतर, अनुवाद, प्रभव स्वरूपी नाट्य. तर ते रूपांतर या स्वरूपाचे होते. कोणताही कथाकवी मूळ कथेचे भाषांतर करीत असता घटनाचक्रात परिवर्तन करीत असतो. कारण यामागे प्राय त्याची व्यासवृत्ती व संतवृत्ती कारणीभूत असते. कोणताही कथाकवी मूळ कथेचे जेव्हा भाषांतर करत असतो तेव्हा त्याच्यामध्ये थोडंसं परिवर्तन करत असतो, कारण की त्यामध्ये त्याची व्यासवृत्ती आणि संतवृत्ती कारणीभूत असते. संपूर्ण विधान बरोबर, संपूर्ण विधान चूक, पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक, पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर, तर पूर्ण विधान बरोबर आहे. आपलं उत्तर एक असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मराठीतील तौलनिक साहित्याभ्यासाचा परंपरेत प्रभाव ही संकल्पना कोणी मांडली? निशिकांत मिरजकर, आनंद पाटील, सुधीर रसाळ, वसंत बापट. तर ही जी तौलनिक साहित्याच्या परंपरेत प्रभाव ही संकल्पना सुधीर रसाळ यांनी मांडलेली आहे. त्यानंतर ग्रंथकार आणि त्यांचे ग्रंथ यांच्या सार्थक जोड्या आपल्याला जुळवायच्या आहे. सपन मुजुमदार, त्यानंतर आहे एस.एस. प्रावर, मॅथ्यू ऑर्नल, शिशिर कुमार दास, थ्री इपिक हिरोइन्स, एक्सेजियन क्रिटिसिझम, कंपॅरेटिव्ह लिटररी स्टडीज, कंपॅरेटिव्ह लिटरेचर इंडियन डायमेन्शन, द चॅलेंज ऑफ कंपॅरेटिव्ह लिटरेचर. तर आपल्याला याचं उत्तर असणार आहे तिसरं 4, 3, 2, 1 म्हणजेच आपल्याला एस प्रावर यांचं आहे कंपॅरेटिव्ह लिटररी स्टडीज. नंतर सपन मुजुमदार आहे कंपॅरेटिव्ह लिटरेचर अँड इंडियन डायमेन्शन. ठीक आहे. त्यानंतर आहे मॅथ्यू ऑर्नल क्रिटिसिझम आणि शिशिर कुमार दास आहे थ्री इपिक हिरोइन्स. आपलं उत्तर सी असणार आहे. स्रोत नाटकात उपयोजिलेल्या कोणत्या घटकामुळे भाषांतरकारासमोर आव्हान उभं राहतं? सांस्कृतिक कला प्रकार, परपृष्ठपणा, कल्पना दारिद्र्य, नाटककाराची शैली. तर स्रोत नाटकात उपयोजिलेल्या कोणत्या घटकामुळे भाषांतरकारासमोर उभे राहतात? तर ती सांस्कृतिक कला प्रकार. त्यांचं भाषांतर करताना भाषांतरकाराला खूप अवघड जात असतं. त्यानंतर भारतातील सांस्कृतिक प्रदेश आणि तेथील पारंपरिक लोकमंच यांच्या सार्थक जोड्या जुळवा. त्यानंतर भवई, यात्रा, यात्रा, नौटंकी, त्रियार्थ, मणिपूर, गुजरात, बंगाल, गोवा, उत्तर प्रदेश. तर आपल्याला भवई गुजरातचं आहे. त्यानंतर आहे यात्रा बंगाल. त्यानंतर आहे नौटंकी उत्तर प्रदेश आणि त्रियात्र असणार आहे मणिपूर. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ए. भाषांतर करीत असताना भाषांतरकार वर्णविषय अधिक परिणामकारक कसा करू शकतो? भाषांतराच्या मर्यादा व अडचणी दूर करून, पारिभाषिक शब्दांची सार्थक निवड करून, मूल भाषेचे व लक्ष्य भाषेचे ज्ञान अर्जित करून, सुनिदर्शने देऊन. तर मूल भाषेचे व लक्ष्य भाषेचे ज्ञान अर्जित करून भाषांतरकार वर्णविषय अधिक परिणामकारक करू शकतो. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे सी. तंबाखू व्यवसायातील स्त्रियांच्या शोषणाचे चित्रण करणारी झोंबडी ही कादंबरी कोणाची? महादेव मोरे, रा. र. बोराडे, आनंद यादव, चंद्रकुमार नलगे. तर झोंबडी ही कादंबरी महादेव मोरे यांची आहे. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे महादेव मोरे.
चंद्रवनातल्या सावल्या हे ललित गद्याचे पुस्तक कुणाचे? दत्ता भोसले, चंद्रकुमार नलगे, रणजित देसाई, मधु मंगेश कर्णिक. चंद्रकुमार नलगे हे चंद्रवनातल्या सावल्या यांचं हे ललित गद्य पुस्तक आहे. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे बी. कोरडवाहू शेतीचे जमीनदार कुळे यांच्यातील परस्पर संबंधाचे चित्रण करणारी रवा दिघे यांची कादंबरी सांगा. कार्तिकी पडरे पाण्या पानकळा आई आहे शेतात. तर कोरडवाहू शेतीचे आणि जमीनदार कुळे यांच्यातील परस्पर संबंध चित्रण करणारी रवा दिघे यांची कादंबरी आहे आई आहे शेतात. यांचं उत्तर आहे डी, आई आहे शेतात. त्यानंतर दलित साहित्य दिशा आणि दिशांतर हा ग्रंथ कोणाचा? भालचंद्र फडके, दत्ता भगत, बापूराव बागुल, गंगाधर पानतावणे. तर दलित साहित्य दिशा आणि दिशांतर हा ग्रंथ दत्ता भगत यांचा आहे. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे दत्ता भगत, बी पर्याय असणार आहे. बाबूराव बागुल प्रख्यात दलित कथाकार होते. तसेच त्यांनी दलित साहित्य समीक्षेत मौलिक भर घातलेली आहे. संपूर्ण विधान बरोबर, संपूर्ण विधान चूक, पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक, पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर. तर संपूर्ण विधान बरोबर आहे. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे ए, संपूर्ण विधान बरोबर. त्यानंतर कुडमोडे जोशी जमातीच्या जीवनाचे चित्रण असणारे आत्मकथन कोणते? शापित, मातीचे आकाश, त्यानंतर आहे गबाळ आणि तांडा. आणि कुडमोडे जोशी यांच्या जमातीचं चित्रण करणारं आत्मकथन गबाळ आहे. हे दादासाहेब मोरे यांचं हे आत्मकथन आहे. त्यानंतर आलिया मरीबाई तिनं गाड्याला केला साज, हाती कोरडा त्याला बाक, आलिया मरीबाई तिचा कळेना अनुभव, भल्या भल्यांचा घेती जीव. हे गीत गाणाऱ्या लोककलावंतास कोणत्या संज्ञेने संबोधले जातात? आराधी, गोंधळी, पोतराज, बहुरूपी. तर पोतराज या संज्ञेने संबोधले जातं. जाखडी नृत्य कोणत्या प्रदेशात प्रचलित आहे? कोकण, विदर्भ, मराठवाडा, खानदेश. तर कोकण या प्रदेशात जाखडी नृत्य प्रचलित आहे. बोधिसत्वाच्या पूर्वजन्माचे चित्रण पुढीलपैकी कोणत्या ग्रंथात आलेले आहे? बृहत्कथा, जातक कथा, अरेबियन नाईट्स, बुद्ध रामायण. तर जातक कथामध्ये बोधिसत्वाचा पूर्वजन्माचं चित्रण आलेलं आहे. नंतर पुढील प्रश्न आहे, गोपालीन गवळण गवळण अशी गवळण संज्ञेची व्युत्पत्ती पुढीलपैकी कोणत्या शब्दकोशात सांगितली आहे? ज्ञानकोश, शब्दकोश, महाराष्ट्र शब्दकोश, समाज जीवन. तर महाराष्ट्र शब्दकोशामध्ये गोपालीन गवळण गवळण अशी व्युत्पत्ती आलेली आहे. एखाद्या वाङ्मय प्रकाराचा टीकात्मक अभ्यास समग्याने तयार असला तरी त्या प्रकारची अधिक तत्वनिष्ठ किंवा समाज विश्लेषणात्मक चर्चा करणे शक्य होते. अन्यथा गुणावगुणांचे विवेचन व वाङ्मय इतिहासातील प्रवृत्तीचे दिग्दर्शन पुढे ढकलणे प्राप्त होते. तर वाङ्मय इतिहास लेखनातील या अडचणींचा उल्लेख कोणी केलाय? न. र. फाटक, कुसुमावती देशपांडे, ग. र. दंडवते, वि. सी. सरवटे. तर हे अंदाजित उत्तर आहेत. न. र. फाटक हे मला उत्तर वाटतंय, त्यामुळे मी ए पर्यायाला टिक करून तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर वाङ्मय ऐतिहासिक ग्रंथाचा प्रकाशन कालानुसार क्रम सांगा. वाङ्मय इतिहासाची संकल्पना, संत साहित्य, अभ्यासाची दिशा, वाङ्मय इतिहास, सद्य स्थिती आणि अपेक्षा, प्राचीन मराठी वाङ्मयाचे स्वरूप. तर आपलं उत्तर असणार आहे प्राचीन मराठी साहित्याचे स्वरूप, वाङ्मय इतिहासाची संकल्पना, संत साहित्य, अभ्यासाच्या दिशा, वाङ्मय इतिहास, सद्यस्थिती आणि अपेक्षा. त्यानंतर विंध्याद्री पासोनी दक्षिण दिशेशी कृष्णा नदी पासोनी, उत्तरेशी झाडी मंडळापासून दक्षिणेशी महाराष्ट्र बोलीजे. ही महाराष्ट्राची सीमारेषा कोणी सांगितली? गुरुजे शिवव्यास, चोबा कवी, केशीराज व्यास, डिंब कृष्णमुनी. तर ही केशीराज व्यास यांनी सांगितली. कृष्णाबाई या नावाने कथालेखन करणाऱ्या लेखिकेचे नाव? कमळाबाई टिळक, मालतीबाई बेडेकर, मुक्ताबाई दीक्षित, गिरजाबाई केळकर. तर मुक्ताबाई दीक्षित या नावाने ओळखल्या जातात. अमृतराय उर्फ रायजी यांचे गुरु कोण? निरंजन माधव, आनंतनय, शिवदिन केसरी, मध्व मुनीश्वर. तर निरंजन माधव यांचे गुरु आहेत. सांध्य पर्वातील वैष्णवी हा कविता संग्रह कोणाचा? आरती प्रभू, वैशाख, ग्रेस, मनमोहन. तर ग्रेस, सांध्य पर्वातील वैष्णवी हा ग्रेस यांचा कविता संग्रह. इथूनच शब्दांच्या हाती मी फुले ठेवीत आहे, इथूनच शब्दांच्या हाती खडक मी देत आहे. हा निर्धार व्यक्त करणाऱ्या कवीचे नाव सांगा. नारायण सुर्वे, शरदचंद्र मुक्तिबोध, नामदेव ढसाळ,
विंदा करंदीकर, तर नारायण सुर्वे यांचे हे यांनी हे ओळी लिहिलेल्या आहेत. त्यांच्या कवितेची ओळी आहेत त्या. त्यानंतर गंगार्पण मध्यंतर हे कुणाचे कथासंग्रह आहेत? श्याम मनोहर, आशा बगे, राजेंद्र बनहट्टी, भारत ससाने. तर श्याम मनोहर यांचं मध्यंतर आणि गंगार्पण हे कथासंग्रह आहे. एका धाडसी फटकाऱ्यात नेमाडे यांनी मराठी गद्य आणि मराठी कथा वाङ्मय यांचे स्वरूप पालटून टाकले. या कादंबरीला कथानक नाही, घाटही नाही. कोसलाबद्दल हे आकलन कोणाचे? विलास सारंग, हरिश्चंद्र थोरात, किशोर सहाणे, किशोर सानम. तर हे हरिश्चंद्र थोरात हे अंदाजित उत्तर आहे. त्यानंतर ससे मीरा ही कादंबरी कोणी लिहिली? केशव मेत्राम, चित्र खानोलकर, मेश्राम, चित्र खानोलकर, व्यंकटेश माडगूळकर, रवी सरदेशमुख. ससे मीरा ही कादंबरी रवी देशमुख यांची आहे. दलित साहित्य चळवळीसाठी वाहिलेले अस्मितादर्श हे नियतकालिक कधी सुरू झाले? तर 1965, 1967, 1966, 1968. तर 1967 साली हे सुरू झाले. चळवळ म्हणजे काही 2-5 दिवसांची जत्रा नव्हे, की नदीला आलेला पूर नव्हे. चळवळ म्हणजे माणुसकीचा गाभा सतत विकसित होत जाणारा प्रवाह. ही चळवळीशी नाते सांगणारी कविता कोणाची? भुजंग मेश्राम, नीलकांत कुलसंगे, वारू सोनवणे, वामन शेळमाके. हे अंदाजित उत्तर असणार आहे नीलकांत कुलसंगे. पाश्चिमात्य जगात स्त्रीवादाचा उदय इसवी सन 1960 नंतर झाला, तर भारतात स्त्रीवाद 1980 नंतर रुजू झाला. संपूर्ण विधान बरोबर, विधान चूक, पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक, पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर. तर पूर्वार्ध बरोबर आणि उत्तरार्ध चूक, कारण की स्त्रीवाद हा 1960 नंतर उदयास झाला. त्यानंतर अहिंसा परमोधर्म हे घोषवाक्य पुढीलपैकी कोणत्या साहित्य प्रवाहाचे आहे? ख्रिस्ती, जनसाहित्य, जैन साहित्य, मुस्लिम साहित्य. अहिंसा परमोधर्म हे जैन साहित्य आहे, म्हणजे आपलं उत्तर असणार आहे सी. पुढीलपैकी कोणते नियतकालिक दलित साहित्याच्या चळवळीशी संबंधित नाही? यांनी संबंधित नाही असं विचारलंय. निकाय, सुगावा, मनोहर जातक. तर निकाय, सुगावा, जातक हे दलित साहित्याच्या चळवळीशी संबंधित आहे, तर मनोहर हे दलित साहित्याच्या चळवळीशी नाहीये, म्हणजे आपलं उत्तर असणार आहे सी. सहकार चळवळ ग्रामीणांच्या जीवनात कसे दुःख निर्माण करते याचा वेध पुढीलपैकी कोणत्या कादंबरीतून घेतलाय? इंधन, एल्गार, पाचोळा, विषवृक्षांच्या मुळ्या. तर विषवृक्षाच्या मुळ्या यामध्ये सहकार चळवळ ग्रामीणांच्या जीवनाची दुःख चित्रित केलेली आहे. त्यानंतर प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध निरनिराळ्या आघाड्यावर लढणाऱ्या ग्रामीण पुरोगामी मार्क्सवादी, दलित, आदिवासी, स्त्रीवादी या सर्वच वाङ्मयी उन्मेषकांना जनसाहित्य आपले मित्र मानतो. हे विधान कोणी केले? याना वडसकर, सुरेंद्र बारलिंगे, सदा कराडे, सुभाष सावळकर. यामध्ये अंदाजित उत्तर असणार आहे सदा कराडे. स्त्रीवादी चळवळीचा आढावा घेणारे ग्रंथ आणि त्यांच्या लेखिका यांचे जोड्या जुळवा. श्रीमुक्ती चळवळ, चळवळीची वाटचाल, श्रीमुक्ती संग्राम, अबला होई प्रबला, चंपा लिमये, सरोजिनी सारंगपाणी, शांता रानडे आणि शांता रानडे, कुमुद करकरे. तर श्रीमुक्ती चळवळ यांचं असणार आहे कुमुद करकरे. त्यानंतर स्त्रीवादीची वाटचाल आहे शांता रानडे, श्रीमुक्ती संग्राम आहे सरोजिनी सारंगधर आणि अबला होई प्रबला याचं उत्तर असणार आहे चंपा लिमये, म्हणजे आपलं उत्तर असणार आहे बी. त्यानंतर महाराष्ट्रीय ख्रिस्ती लोकांचे पहिले साहित्य संमेलन कुठे संपन्न झाले? पुणे, नाशिक, मुंबई, गोवा. तर नाशिक येथे पहिलं साहित्य संमेलन संपन्न झाले. भुजंग मेश्राम यांचा आदिवासी कविता हा काव्यसंग्रह पुढील कोणत्या भाषेतून प्रसिद्ध झालाय? मावची, भिल्ली, गोंडी, हलबी. तर गोंडी या भाषेतून प्रसिद्ध झालेले आहेत. तर अशा प्रकारे आपण 100 प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत. काही प्रश्न अंदाजित आहे. जर तुम्हाला त्यातले उत्तर जर वाटत असेल की ते चुकीचं आहे, तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवू शकता आणि तुम्ही आपला स्कोर सुद्धा करू शकता की तुम्हाला किती तुमचे उत्तर किती बरोबर आहेत. ठीक आहे. आणि आमचे क्लास सुरू झालेले आहेत. जर क्लास जॉइन करायचं असेल तर ग्लोबल ऑनलाईन क्लास तुम्ही जॉइन करू शकता आणि लगेचच आपण नेट परीक्षेकरता आपली तयारी करू शकता. तर धन्यवाद.